नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 1 एप्रिल रोजीचं करंट अफेअर्स जे ते अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपल्या बॅचेसवर गुढीपाडव्यानिमित्त ऑफर सुरू आहे, त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या. या बॅचेस जे असणार आहेत यामध्ये सगळ्या गोष्टी एकाच बॅचेसमध्ये, जसं की लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, ठीक आहे, पर्सनल गायडन्स सगळं एकाच ठिकाणी असणार आहे. मग बॅचेस कोणकोणते आहेत? राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष बॅच, त्यानंतर कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच, भविष्यात जे काही कंबाईनची प्रिलिम्स होणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी ची आणि त्यांच्या मेन्स होणार आहे त्यासाठी फाउंडेशन बॅच, ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर इतर सरळ सेवा परीक्षेसाठी सुद्धा बॅचेस आहे. या बॅचेसमध्ये नोट्स, टेस्ट सिरीज इन्क्लूड असणार आहे. या तुम्ही सेपरेट सुद्धा परचेस करू शकता नोट्स, टेस्ट सिरीज. यासाठी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, टेलिग्रामच्या चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायचं आहे. 1 एप्रिलचं करंट अफेअर्स आता आपण सुरू करूया, ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन इथं तुमच्या समोर आहे. मार्च 2025 मध्ये इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा मित्रांनो, भारतामध्ये जे काही बँक आहे तर त्यांची एक असोसिएशन आहे, जसं की रिक्षावाल्यांची एक असोसिएशन असते, ठीक आहे. आपण जर बघतो कामगारांची एक असोसिएशन असते, तशी बँकांची एक असोसिएशन आहे. त्याला म्हटलं तर इंडियन बँक्स असोसिएशन. याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय, तर हे आहे एसबीआय चे अध्यक्ष, ठीक आहे. एसबीआय चे अध्यक्ष सुद्धा कोण आहे? चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी किंवा चट्टी सुद्धा दिसेल तुम्हाला. तर एसबीआय चे अध्यक्ष आता ते इंडियन बँक्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे, ठीक आहे. तर एसबीआय चे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी जे आहे तर ते आपण जर बघितलं इंडियन बँक्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनले. त्यांनी कोणाची जागा घेतली? तर त्यांनी एम.व्ही. राव यांची जागा घेतली आहे. इंडियन बँक्स असोसिएशन भारतातील बँकांची प्रतिनिधी करणारी एक संघटना आहे, एक संस्था आहे. सगळ्या बँक आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. 26 सप्टेंबर 1946 रोजी या बँक असोसिएशनची स्थापना झालेली आहे, ठीक आहे. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्रामध्ये. सध्याचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी, ठीक आहे. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे अतुल कुमार गोयल. तर नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? तर अतुल कुमार गोयल अध्यक्ष आहे चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. आता महत्वाच्या नियुक्त्या इथं बघूया. पहिल्या महिला कायदा सचिव. आता आपण बघितलं की इंडियन बँक्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले? चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे नवीन अध्यक्ष बनले. मग आता अशाच महत्वाच्या नियुक्त्या बघूया. पहिल्या महिला कायदा सचिव कोण बनल्या? अंजू राठी राणा. मोस्ट इम्पॉर्टंट, ठीक आहे, विचारलंच जाईल. रिझर्व्ह बँकेने अलीकडे कार्यकारी संचालक म्हणून कुणाची नियुक्ती केली? तर अजित रत्नाकर जोशी यांची. डॉक्टर मयंक शर्मा हे चीफ ऑफ कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंटंटचे अध्यक्ष बनलेले आहेत. किंवा तुम्हाला जर प्रश्न आला की चीफ ऑफ कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंटंट्स कोण आहे? तर डॉक्टर मयंक शर्मा. त्यानंतर अत्यंत महत्वाचे तुहिनकांत पांडे जे सेबीचे म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे 11वे अध्यक्ष बनलेले आहे. सेबीच्या अध्यक्षांवर यापूर्वी प्रश्न येऊन गेलेले आहे माधवीपुरी भुज यांच्यावर. एन चंद्रेश्वरन हे जे आहे ते रतन टाटा एंडोनमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष बनले आहे. अमृत मोहन प्रसाद हे सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन सीएमडी डी.के. सुनील आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड खूप चर्चेमध्ये आहे कारण ती अलीकडे महारत्न कंपनी बनलेली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे प्रमुख आहे अलोक रंजन. कलिकेश नारायण सिंहदेव हे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष आहेत. अमरप्रीत सिंग जे ते भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख आहे. ब्रिजेंद्र प्रताप सिंह जे ते नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीचे नवीन सीएमडी आहे. के.सी. वेणुगोपाल लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष. स्टार मार्क केलं म्हणजे महत्वाचं परीक्षेमध्ये दिसणार. प्रीती सुदान UPSCच्या नवीन अध्यक्ष आहे. तर हे जे स्टार मार्क केलेले जे आहेत तर ते माहीतच असले पाहिजे, ठीक आहे. या ज्या नियुक्त्या त्या माहीतच असल्या पाहिजे. दुसरा क्वेश्चन, तेजस MK म्हणजे मार्क, ठीक आहे, 1A, ठीक आहे. तर तेजसचं एक व्हेरियंट आहे मार्क 1A. फायटर जेट प्रोग्रामला GE एरोस्पेस, GE म्हणजे जनरल इलेक्ट्रिक एरोस्पेस कडून पहिलं F404 IN-20 इंजिन जे आहे तर ते मिळालं. तर तेजस कोणी विकसित केलेलं आहे? तर आपण तेजसचे वेगवेगळे व्हेरियंट विकसित करत आहोत. तेजस मार्क 1, मार्क 2, ठीक आहे. मग आपण मार्क 1A नावाचं व्हेरियंट जे आहे ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेलं आहे, ठीक आहे.
त्याला DRDOने सुद्धा इथं मदत केलेली आहे. पण मेन कोणी विकसित केलं? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने. पण याच्यामध्ये जे इंजिन असतं मित्रांनो, ठीक आहे, तर ते इंजिन भारतीय नाही, ते अमेरिकन इंजिन आहे. GE एरोस्पेस म्हणजे जनरल इलेक्ट्रिक नावाची कंपनी हे इंजिन बनवते. या इंजिनचं नाव काय आहे? F404. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, F404 जर लक्षात ठेवलं तरी चालेल. तर हे इंजिन जनरल इलेक्ट्रिक नावाची कंपनी बनवते. तर तिच्याकडून आता आपण जे काही मार्क 1चं 1A व्हेरियंट आहे तर त्याला हे इंजिन मिळालेलं आहे. आणि आता लवकरच हे इंजिन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड तेजसमध्ये बसवणार आणि हे नवीन व्हेरियंट आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. तर तेजसचा विकास जो आहे तो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने केलेला आहे DRDOच्या मदतीने. आता मित्रांनो जर बघितलं तर इथून पुढे भारताचं एक नवीन विमान डेव्हलप केलं जाणार आहे. त्याचं नाव असणार आहे AMCA. काय नाव असणार आहे? AMCA. ठीक आहे, तर AMCA हे भारताचं नवीन विमान असणार आहे जे भविष्यात भारत विकसित करणार आहे, जे 5th जनरेशनचं विमान असणार आहे. ठीक आहे, तेजस कशासाठी विकसित केलं? तर भारताची संरक्षण क्षमता जी आहे ती बळकट करण्यासाठी, स्वदेशी संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तेजसचा आपण विकास केलेला आहे. हे जर बघितलं तर लाईट वेट आपण जर बघितलं तर फायटर प्लेन आपल्याला बघायला मिळतं ज्याचं वजन कमी आहे. ठीक आहे, आणि हे एकदम ॲडव्हान्स आपण जर बघितलं तर हे किती जनरेशनचं आहे? तर हे 4th जनरेशनचं विमान आहे. लक्षात ठेवायचं, 4th जनरेशनचं विमान आहे. सध्या आपल्या देशाकडे कोणतंही 5th जनरेशनचं विमान नाहीये. ठीक आहे, आपण एकतर अमेरिकेकडून विमान घेऊ शकतो, ठीक आहे, F सिरीजचं 5th जनरेशन विमान, किंवा आपण रशियाकडून घेऊ शकतो सुखोई, त्यांचं 57 सुखोई 57 विमान आहे 5th जनरेशन, ते आपण घेऊ शकतो. ते 2 ऑप्शन आपल्यासमोर आहे. पण आपल्याकडे सध्या तरी 5th जनरेशन विमानं नाहीये. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हे आपण म्हणूया की एकदम चांगलं विमान सध्या भारताने विकसित केलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना 1940 मध्ये करण्यात आली होती. सुरुवातीला जर आपण बघितलं तर ही एक खाजगी कंपनी होती, नंतर तिला सरकारने ताब्यात घेतलं. ठीक आहे, आणि एक सरकारी कंपनी बनवलेलं आहे. बेंगलोर कर्नाटकमध्ये मुख्यालय आहे. DK सुनील तिच्या अध्यक्ष आहे. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस 2025 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला असा क्वेश्चन पाहिजे. तर आंतरराष्ट्रीय कचरा दिवस जो आहे तो 2025 मध्ये 30 मार्च रोजी सेलिब्रेट करण्यात आला. ठीक आहे, तर रिसेंटली याला कचरा दिवसाला मान्यता मिळालेली आहे. बघा मित्रांनो, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 14 डिसेंबर 2022 मध्ये हा जो दिवस आहे हा घोषित केला. मग तो पहिल्यांदा 30 मार्च 2023 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला. मग आता आपण जर बघितलं तिसरा आंतरराष्ट्रीय कचरा दिवस यावर्षी आपण सेलिब्रेट करत आहोत. ठीक आहे, तर कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणं हे याचं, आणि जे काही आपण म्हणूया की ज्या काही वस्तू आपण वापरत आहे तर त्या पुन्हा पुन्हा त्याचा पुनर्वापर करणं, हे लोकांना याचं महत्त्व समजून सांगणं, तर याबाबत हा दिवस सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, तर शून्य कचरा उपक्रमाबाबत जनजागृती करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. यावर्षीची थीम आहे टुवर्ड्स झिरो वेस्ट इन फॅशन अँड टेक्सटाईल. ठीक आहे, तर जे काही फॅशन अँड टेक्सटाईल क्षेत्र आहे, आपण जर बघितलं तर कपडा उद्योग जो आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर झिरो वेस्टेजकडे जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये. ठीक आहे, भूकंपामुळे झालेल्या विध्वंसात भारताने म्यानमारला मदत करण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं? हा क्वेश्चन 100% येणार. ठीक आहे, इथं मी आता गॅरंटी देऊन सांगतो 100% अपकमिंग एक्झाम मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार. ठीक आहे, तर असा 100% गॅरंटी आहे, तर मग 100% हा क्वेश्चन विचारला जाईल, त्यामुळे पाठच करून ठेवायचा आहे. भारताने म्यानमारला मदत करण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं? तर ऑपरेशन ब्रह्मा जे ते भारताने म्यानमारला मदत करण्यासाठी सुरू केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंप आलेला आहे आणि त्या भूकंपामध्ये म्यानमारमध्ये जवळपास 10,000+ लोकांचा मृत्यू झाल्याचं अलीकडं अमेरिकेच्या सॅटेलाइटच्या मदतीने जी इन्फॉर्मेशन आली त्यामधून अमेरिकेने सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर तो आकडा 10,000च्या पुढे सुद्धा जाऊ शकतो. म्यानमारमध्ये आपण जर बघितलं तर लष्करी शासन आहे, त्यामुळे ते अशा गोष्टी बाहेर सांगत नाही. पण अमेरिकेकडून जी इन्फॉर्मेशन मिळाली त्यामध्ये 10,000पेक्षा जास्त जणांचा म्यानमारमध्ये मृत्यू झालेला आहे. मग त्यासाठी जे काही जखमी लोक आहे हा आकडा अजून वाढू नये म्हणून जखमी लोकांना मदत करण्यासाठी आपण ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलेलं आहे. मग या ऑपरेशनसाठी आपण एक विमान आहे हवाई दलाचं C-130J. ठीक आहे, या विमानातून 15 टन मदत जी आहे तर ती आपण यंगून नावाचं शहर आहे म्यानमार मधील सगळ्यात मोठं, तर तिथं पाठवलेली आहे ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत. यामध्ये वेगवेगळे टेंट तंबू आहे, ब्लँकेट्स आहेत, स्लीपिंग बॅग आहे, फूड पॅकेट्स आहे, हायजीन किट आहे, जनरेटर आहे,
आणि औषध आहेत. एवढ्या गोष्टी आपण पाठवलेल्या आहे 15 टन. ठीक आहे. आपण जर बघितलं तर 28 मार्च 2025 रोजी म्यानमार मध्ये मांडले नावाचा एक प्रदेश आहे, तिथं 7.7 रिश्टर स्केलचा आतापर्यंत सगळ्यात मोठा भूकंप तिथं आलेला आहे. पाचवा क्वेश्चन, भारत आणि रशियाच्या नौदलामधील द्विपक्षीय सागरी सराव इंद्र 2025 ची 14वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर इंद्र हा युद्ध सराव जो आहे, पहिली गोष्ट हे लक्षात ठेवायचं की हा कोणामध्ये होतो? मग याचा उत्तर आहे भारत आणि रशिया. ठीक आहे, भारत आणि रशियामध्ये इंद्र होतो. मग यानंतर दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवायची की याची आवृत्ती किती होती? याची आवृत्ती 14वी होती. ठीक आहे, झाल्या दोन गोष्टी. पहिली गोष्ट कोणामध्ये होतो, दुसरी गोष्ट आवृत्ती काय आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट हा कोणाचा आहे? आर्मीचा आहे, नेव्हीचा, एअरफोर्सचा आहे, तर नेव्हीचा आहे. मग तिसरा पॉईंट झाला. मग चौथा पॉईंट इथं फक्त हा माहित पाहिजे की यावर्षी याचं आयोजन जे आहे ते कुठं करण्यात आलं? चेन्नई, तामिळनाडूमध्ये. या चार गोष्टीच्या बाहेर युद्ध सरावामध्ये प्रश्न जात नाही. एक म्हणजे युद्ध सराव कोणामध्ये होतो? भारत रशिया. कुणाचा आहे? ठीक आहे, नौदलाचा. कितवी आवृत्ती? 14वी. आणि चेन्नई, तामिळनाडूमध्ये आयोजन झालेलं आहे. बास, एवढंच विचारलं जाईल, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर इंद्र नावाचा जो काही युद्ध सराव आहे तर तो जर आपण बघितलं तर भारत आणि रशियाच्या नौदलामध्ये इथं आयोजित करण्यात आलेला आहे. 28 मार्च ते 2 एप्रिल मध्ये याचं आयोजन केलं जाणार आहे. म्हणजे या दरम्यान हा युद्ध सराव होणार आहे. सागरी सुरक्षा मजबूत करणं हा याचा मुख्य उद्देश आहे. आपण जर बघितलं 2 टप्प्यात हा युद्ध सराव होणार आहे. एक म्हणजे बंदराजवळ एक फेज असेल आणि दुसरा म्हणजे मेन समुद्रात एक फेज असणार आहे. तर 2 फेज मध्ये हा युद्ध सराव आयोजित केला जाणार आहे. ठीक आहे. तर बंदराजवळ जो युद्ध सराव असणार आहे त्यामध्ये जर बघितलं तर स्ट्रॅटेजी कशी असावी, त्याचबरोबर वेगवेगळे स्पोर्ट सुद्धा युद्ध सरावांतर्गत आयोजित केले जाणार आहे. आणि मेन समुद्रामध्ये जर आपण बघितलं तर समुद्रातल्या लढाईविषयी तो फेज असणार आहे. यानंतर पुढे जाऊया. रशियाची राजधानी मॉस्को, रुबल चलन आहे. युरोप आणि आशिया दोन्ही खंडात येतो. पंतप्रधान आहे मिखाईल मिशिस्टिन. राष्ट्रपती आहे व्लादिमीर पुतिन. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा रशिया आहे. रशियन संसदेचं नाव काय? तर ड्यूमा आहे. रशिया जर तुम्ही बघितलं तर आता हा जो काही उत्तर ध्रुव आहे तो उत्तर ध्रुवचा आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो पूर्ण फ्रीज आहे, बर्फाच्छादित आहे. पण जसं ग्लोबल वॉर्मिंग होतंय त्यामुळे रशियन जे काही उत्तरेकडील समुद्र किनारे जे आहे तर त्याचा ऍक्सेस आता रशियाला भेटत चाललेला आहे. त्यामुळे रशिया भविष्यात खूप पॉवरफुल कंट्री जो आहे तो बनणार आहे. यानंतर व्यापाराला चालना देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत लिबा ची स्थापना केलेली आहे? तर लिबा जी आहे मित्रांनो, तर लिबा मध्ये एल म्हणजे लंका, आय म्हणजे इंडिया, ठीक आहे, बी म्हणजे बिझनेस आणि ए म्हणजे असोसिएशन. लंका इंडिया बिझनेस असोसिएशनची स्थापना जी आहे ती अलीकडे करण्यात आलेली आहे व्यापाराला चालना देण्यासाठी. मग आपण जर बघितलं तर भारताने कोणत्या देशासोबत लिबाची स्थापना केली? तर लिबा लंका, श्रीलंका सोबत आपण याची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. आपल्याला मेन उद्देश समजला की कशाला? व्यापाराला चालना देण्यासाठी लंका इंडिया बिझनेस असोसिएशनची स्थापना करण्यात आलेली आहे. भारत जो आहे तो 2075 पर्यंत जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि मग यामध्ये आपण शेजारच्या देशांसोबत चांगला व्यापार केला पाहिजे यासाठी लिबाची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली की बाबा श्रीलंका सोबत आपला व्यापार भविष्यात जाऊन वाढला पाहिजे. या उपक्रमाचा उद्देश दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढला पाहिजे, गुंतवणूक करण्यात आली पाहिजे. ठीक आहे. व्यावसायिक नेटवर्किंगला प्रोत्साहन मिळालं पाहिजे, म्हणजे बिझनेसमन नेटवर्क स्थापित झालं पाहिजे. ठीक आहे. यानंतर श्रीलंकेविषयी, श्रीलंका आशिया खंडातील देश आहे. रुपया, श्रीलंकन रुपयातील चलन आहे. दिनेश गुणवर्धने पंतप्रधान आहे. रानिल विक्रमसिंघे राष्ट्रपती आहे. भारताच्या शेजारीचा आहे श्रीलंका. ठीक आहे. भारत एकमेव शेजारचा देश आपल्याला म्हणता येईल. आपण जर बघितलं तर श्री जयवर्धनेपुरा कोट्टे ही श्रीलंकाची आपण जर बघितलं तर कायदे मंडळाची राजधानी आहे आणि कार्यकारी न्यायिक राजधानी आहे कोलंबो. यानंतर 7वा क्वेश्चन, सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी आशियातील सर्वात मोठ्या आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक आणि उद्योजकता महोत्सव टेक कृती 2025 उद्घाटन कुठे केलं? तर बघा मित्रांनो, वेगवेगळ्या कॉलेजचे वेगवेगळे फेस्ट असतात. तसं IIT कानपूरचं एक फेस्ट आहे, त्याचं नाव आहे टेक कृती. ठीक आहे. यामध्ये टेक कृती नावावरून टेक्नॉलॉजी, ठीक आहे, इनोव्हेशन, ठीक आहे, तर यासाठी हा जो काही उपक्रम आहे तो आयोजित करण्यात येतो. काय काय IIT कानपूरमध्ये विकसित करण्यात आलं, कोणती टेक्नॉलॉजी विकसित करण्यात आली, कोणतं इनोव्हेशन करण्यात आलं, कोणत्या संरक्षणाविषयक गोष्टी बनवण्यात आल्या, तर त्याचा एक आपण म्हणूया काय फेस्ट आहे टेक कृती. तर आपण जर बघितलं त्याचं उद्घाटन जनरल अनिल चौहान यांनी केलेलं आहे. हे भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे. ठीक आहे. मग पहिले कोण होते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.
बघा मित्रांनो, टेक क्रितीचं उद्घाटन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केलेलं आहे. या महोत्सवाचा मुख्य उद्देश तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, नवकल्पना, इनोव्हेशन, ठीक आहे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणं हा आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर याची थीम काय होती? पंता रेई, म्हणजे एव्हरीथिंग फ्लोज, अशी याची थीम होती. 8वा क्वेश्चन आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या, म्हणजे अमेरिकेच्या आता, ठीक आहे, युएसएच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, NIH, त्याला शॉर्टकट मध्ये काय म्हटलं तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, ठीक आहे, ठीक आहे, तर त्याला NIH म्हणून ओळखलं जातं. आता आपण जर बघितलं तर NIH म्हणायला पाहिजे होतं तिथं, NIH नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ असं असायला पाहिजे होतं. तर त्याचे संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली? NIH च्या जागी NIH असं पाहिजे होतं. ठीक आहे, तर आपण जर बघितलं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ जे अमेरिकेचं आहे, तर त्याचे नवीन अध्यक्ष भारत अमेरिकन वंशाचे डॉक्टर जय भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, युनायटेड स्टेट्स मध्ये जे सिनेट आहे, म्हणजे वरिष्ठ सभागृह जे आहे, तर त्या वरिष्ठ सभागृहाने भारत अमेरिकन शास्त्रज्ञ डॉक्टर जय भट्टाचार्य यांची नियुक्ती जी आहे, तर ती राष्ट्रीय आरोग्य संघटना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ NIH म्हणलं NIH, ठीक आहे, तर NIH चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर ते 18वे संचालक असणार आहे. त्यांचं नामांकन जे आहे, तर ते 47वे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. NIH संस्था 1887 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. मेरीलँड हे मुख्यालय आहे तिचं, ठीक आहे. आणि आपण जर बघितलं तर अमेरिकेमध्ये आघाडीची बायोमेडिकल संशोधन संस्था आहे NIH. त्यानंतर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ठीक आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ज्याला शॉर्टकट मध्ये आपण ONGC म्हणतो, तर ONGC ने गंगा खोऱ्यामध्ये 3000 मीटर खोलीवर तेलाचे साठे शोधलेले आहे. मग कुठं? ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आपण जर बघितलं तर तेलाचे साठे अलीकडे बलिया उत्तर प्रदेश मध्ये शोधण्यात आलेले आहे. कुठे शोधण्यात आलेले? बलिया उत्तर प्रदेश मध्ये, ठीक आहे. तर जवळपास 3 किलोमीटर खोले साठे आपल्याला सापडलेले कच्च्या तेलाचे बलिया उत्तर प्रदेश मध्ये. एक व्यक्ती आहे स्वातंत्र्य सैनिक चिट्टू पांडे, ठीक आहे, स्वातंत्र्य सैनिक चिट्टू पांडे यांच्या कुटुंबाच्या मालकीची जमीन आहे आणि त्या मालकीच्या जमिनीवर ही साठे जी आहे ती सापडलेली. आता तिथे साठे सापडले, पण ते आजूबाजूच्या 300 किलोमीटरच्या एरियामध्ये हे साठे असण्याची शक्यता ONGC ने काय केलेली आहे तर वर्तवलेली आहे. त्यांनी चिट्टू पांडे यांच्या कुटुंबाची जी 6 एकर जमीन आसपास ही काय घेतलेली आहे तर भाडे तत्वावर 3 वर्षासाठी घेतलेली आहे. आणि मग तिथं त्यांनी संशोधन केलं, त्यानंतर त्यांना ते साठे सापडलेले. तर 3000 किलोमीटरच्या एरियामध्ये हे साठे असू शकतात, ठीक आहे, तेलाचे. आपण जर बघितलं 6.5 एकर जमीन जी आहे ती 3 वर्षासाठी भाडे तत्वावर घेतलेली आहे. चिट्टू पांडे यांच्या कुटुंबाची ही जमीन आहे, ठीक आहे. तर आनंदाची न्यूज आहे. आपण जर बघितलं तर ONGC ला हे साठे सापडलेले, ONGC ची स्थापना 1956 मध्ये करण्यात आलेली आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. ONGC ने जो काही बॉम्बे आहे येथे नैसर्गिक तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे सुद्धा शोधले होते. हिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे अरुण कुमार सिंग. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 मध्ये टॉप 10 श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर हुरुन ग्लोबल नावाची एक संस्था आहे, तिने रिच लिस्ट नावाचे ती वेगवेगळे अहवाल जाहीर करत असते. मग तिने श्रीमंत महिलांविषयी का अहवाल जाहीर केला? हे श्रीमंत महिलांमध्ये टॉप 10 श्रीमंत महिलांमध्ये जर आपण बघितलं तर पहिल्यांदाच एक भारतीय महिला सामील झालेली आहे, ते आहे रोशनी नादर मल्होत्रा. आपण जर बघितलं तर रोशनी नादर मल्होत्रा यांना वडिलांची जी संपत्ती आहे, ठीक आहे, तर ती मिळालेली आहे. आपण जर बघितलं तर शिव नाडर यांनी त्यांची संपत्ती जवळपास 47% शेअर्सची आहे ती रोशनी नादर मल्होत्रा यांच्या नावावर केलेली आहे. आणि मग त्यामुळं त्या आपण जर बघितलं जगातील टॉप 10 श्रीमंत महिलांमध्ये त्यांचा आपल्याला समावेश झालेला बघायला मिळतो. त्यांच्याकडे एकूण संपत्ती जी आहे ती $40 बिलियन एवढी त्यांच्याकडे एकूण संपत्ती सध्या आहे. HCL नावाची कंपनी तुम्ही ऐकली असेल, ठीक आहे. आपण जर बघितलं तर IT कंपनी आहे, तिचे कर्ता धर्ता आहे शिव नाडर, ठीक आहे. तर त्यांनी त्यांचे शेअर्स जे आहे ते त्यांच्या मुलीच्या नावावर केलेले आहे. सगळ्या श्रीमंत महिला जर आपण बघितल्या या रिपोर्टनुसार, ठीक आहे, हुरुन ग्लोबलच्या रिपोर्टनुसार, तर ॲलिस वॉल्टन ही सगळ्या श्रीमंत महिला आहे. $102 बिलियन संपत्ती आहे. फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स फ्रान्सच्या महिला आहे, ज्या दुसऱ्या सगळ्या श्रीमंत महिला आहे, $67 बिलियन. जालिया कोच आणि त्यांचे कुटुंब $60 बिलियन एवढी संपत्ती आहे, USA त्या महिला आहे. यानंतर चर्चेतील महिलांबाबत आता महिलाविषयी प्रश्न होता, चर्चेतील महिला इथे जाणून घेऊया. बघा, पहिली महिला कायदा सचिव मी तुम्हाला आताच सांगितलं होतं पहिल्या क्वेश्चन मध्ये, अंजू राठी जी आहे, अंजू राठी राणा
या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आलेली पहिली महिला क्रिकेटर सोहली अख्तर आहे. भारतीय वायुसेनेच्या जाग्वार फायटर जेट स्क्वॉड्रनची पहिली महिला पायलट कोण आहे? तर तनुष्का सिंग. ब्रिटनच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त कोण आहे? लिंडी कॅमरून. CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सच्या पहिल्या महिला राखीव बटालियनचं म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सने आपली एक पहिली महिला राखीव बटालियन जी आहे, बटालियन महिलांची बटालियन जी आहे तर ती मंजूर केलेली आहे 12 नोव्हेंबर 2024 मध्ये. न्यायमूर्ती आलिया नीलम जे आहे, ठीक आहे, तर आलिया नीलम लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहे. अनामिका बी राजीव जे आहे ते भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट बनलेले आहे. तर नौदलाकडे जे हेलिकॉप्टर आहे तर त्याच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट बनलेल्या अनामिका बी राजू. मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेल्या आहे ईदशीशा नोग्रांग. पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमध्ये सामील होणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे? बिल्किस मीर. दिव्यकृती सिंग घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला बनलेली आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेले सुजाता सौनिक. भारतीय सैन्याच्या पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या प्रीती रजक. यानंतर पुढील क्वेश्चन आहे 8व्या एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर बघा मित्रांनो, 8वी एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप जी झालेली आहे तर त्यामध्ये रेल्वे स्पोर्ट प्रमोशन बोर्ड जे आहे, ठीक आहे, रेल्वे स्पोर्ट प्रमोशन बोर्ड जे आहे RSPB ने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आपण जर बघितलं ही स्पर्धा 21 ते 27 मार्च दरम्यान गौतम बुद्ध विद्यापीठ ग्रेटर नोएडा येथे हिचं आयोजन करण्यात आलं होतं, ठीक आहे. मग आपण जर बघितलं या स्पर्धेचं आयोजन बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि उत्तर प्रदेश बॉक्सिंग असोसिएशन या दोघांनी मिळून केलं होतं. आपण जर बघितलं ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर रेल्वे स्पोर्ट प्रमोशन बोर्डने ही स्पर्धा जिंकलेली आहे. मराठीमध्ये रेल्वे क्रीडा प्रोत्साहन मंडळाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. 5 सुवर्ण, 4 कांस्य पदक, 9 पदक यांनी जिंकले. दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा राहिलं, 2 सुवर्ण पदक, 1 रौप्य पदक आणि 3 कांस्य पदक त्यांनी जिंकले. आणि अखिल भारतीय पोलीस, ठीक आहे, ऑल इंडिया पोलीसने 4 सुवर्ण पदक, ठीक आहे, 1 रौप्य पदक आणि 2 कांस्य पदकासह इथं जर बघितलं तर यांचं दुसरं स्थान असायला पाहिजे अखिल भारतीय पोलिसांचं आणि हरियाणाचं इथं तिसरं स्थान असायला पाहिजे, ठीक आहे. तर पहिलं स्थान आपल्यासाठी महत्वाचं आहे ते आपण बघितलेलं आहे. ही स्पर्धा 7वी जी एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप जी आहे ती 7वी जी आहे, आता या 8वी आपण बघितलं, 7वी जी 2023 मध्ये झाली होती ती सुद्धा रेल्वे स्पोर्ट प्रमोशन बोर्डने जिंकली होती. भारतीय बॉक्सिंग फेडरेशन बाबत जाणून घेऊ. 2014 मध्ये स्थापना झालेली आहे भारतीय बॉक्सिंग फेडरेशनची. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय अजय सिंह अध्यक्ष आहे. 12वा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, इंडियन टी बोर्डच्या आकडेवारीनुसार जागतिक चहाच्या निर्यातीमध्ये भारताचं स्थान काय? तर जागतिक चहाच्या निर्यातीमध्ये भारत आता दुसऱ्या स्थानावर आलेला आहे. भारताने श्रीलंकाला मागे टाकलेलं आहे. पहिले तर 3ऱ्या क्रमांकावर होता, आता श्रीलंका 3ऱ्या क्रमांकावर गेला, भारत 2ऱ्या क्रमांकावर आलेला आहे चहाच्या निर्यातीमध्ये. भारताने 2024 मध्ये 255 दशलक्ष किलो चहाची निर्यात जी आहे तर ती केलेली आहे, ठीक आहे. 2023च्या तुलनेत जवळपास 10% 2024 मध्ये वाढ झालेली आहे. श्रीलंकेला आपण मागे टाकून दुसरं स्थान मिळवलेलं आहे. केनिया पहिल्या स्थानावर आहे, भारत 2ऱ्या स्थानावर आहे, श्रीलंका चहाच्या निर्यातीमध्ये 3ऱ्या स्थानावर आहे. आपण जर बघितलं टी बोर्डाची स्थापना 1 एप्रिल 1954 मध्ये करण्यात आलेली आहे. कोलकाता पश्चिम बंगालमध्ये मुख्यालय आहे. अरुण कुमार रॉय हे उपाध्यक्ष आहे टी बोर्डचे. आता 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. आपण जर बघितलं म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने कोणतं ऑपरेशन सुरू केलं आणि इंद्र नावाचा जो युद्ध सराव आहे भारत आणि रशियामध्ये कुठे आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर या बॅचेस तुम्ही परचेस करू शकता मित्रांनो. यामध्ये सगळंच आहे, लेक्चर आहे, नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच आहे. कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच आहे. त्यानंतर कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच, राज्यसेवेची फाउंडेशन बॅच, कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2.0 आपण सुरू केलेली आहे. या आपला नोट्स पॅकेज जो तुम्ही परचेस करू शकता. यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला सुद्धा फॉलो जॉईन करून ठेवा, कारण तिथे अभ्यास विषयक लेक्चरचे नोटिफिकेशन, अभ्यास विषयक व्हिडिओ जे ते तुम्हाला बघायला मिळतील. मग थांबूया आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.